आपल्या हयातीमध्ये हिंदू देवी देवता, छत्रपती, धर्म, वारकरी संप्रदाय हल्ली ह्या सगळ्यामध्ये ढवळाढवळ जर कुणी केली असेल तर त्या ठिकाणी नाव हे शरद पवारांचं येतं. राजकारणामध्ये साम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी वापरून त्याचबरोबर राजकारणामधील नैतिकता जर कोणी संपवली असेल, राजकारणात म्हणतोय मी, तर ते त्यावेळेस हे नाव शरद पवारांचंच घेतलं जातं. आणि ज्या वेळेस राष्ट्रवादी पक्ष आला तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीय राजकारण चालू झालं. तो काळ ही शरद पवारांचा म्हणावा लागेल, असं राज ठाकरेंनी पाठीमागे बोलले होतं. आता शरद पवारांच्या गटामध्ये कुणी वारकऱ्यावर बोलत असतील, देवी देवतावर बोलत असेल तर कुणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण शरद पवार मागे बसलेले असताना कुणी महाराव नावाचा तो विदूषक बोलून गेला होता काय की आमच्या रामाविषयी, स्वामी समर्थाविषयी जग जाहीर आहे. मग आता त्यामधलंच एक नाव विकास लवांडे, आणि त्यावरून आता सुप्रिया सुळेंचं जे ट्विट आहे ते चर्चेमध्ये आलंय. आपल्याला या सगळ्याविषयी या व्हिडिओत मित्रांनो बोलायचं आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि खाली कमेंट मात्र नक्कीच करा. थोडं तर आपल्या अंगामध्ये एकही तर रक्ताचा थेंब हा हिंदुत्ववादी असेल तर खाली कमेंट जय श्रीराम, राम राम, नमस्कार, रामकृष्ण हरी, जय हरी काही करा. फक्त आपलं प्रेम कमेंट मधून मित्रांनो व्यक्त झालं पाहिजे. आणि या व्हिडिओला कमीत कमी 1000 तरी कमेंट जय श्रीराम नावाचे आल्या पाहिजे. बघा, या सगळ्यामध्ये विकास लवंडे हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता वारकरी संप्रदायावर टोकाचं बोलू शकतो. आता पक्षाचा प्रवक्ता म्हणजे पक्षाची भूमिका वारंवार ह्या सगळ्या माध्यमात जो व्यक्ती मांडतो तो प्रवक्ता. प्रवक्त्याचेच विचार एवढे हिंदू द्वेषी, हिंदू द्रोही असतील तर कार्यकर्ते, नेते काय असतील. आणि जे प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य, घुसखोरी म्हणा किंवा दहशतवादी, आतंकवादी हे काही महाराजांना, संतांना या लोकांनी घोषितच केलं होतं. महाराजांची यादी टाकली होती की हे लोक धर्माविषयी बोलतात, हे सगळे गद्दार आहेत किंवा हे सगळे त्या ठिकाणी आतंकवादी आहेत. मग या ठिकाणी यावरून संग्राम भंडारे महाराजांनी त्यांच्या तोंडाला काळं फास लावून शाही टाकली त्यांच्या अंगावर, तोंडावरती. आता आमच्या देवी देवताच्या हातामध्ये विणा आहे, पुस्तक आहे, शांतीही आहे, पण त्रिशूळ पण आहे, धनुष्य बाण पण आहे आणि तलवारी सुद्धा आहेत. म्हणजे शांतता फक्त राहणं हे धर्माचं आमचं लक्षण नाही. धर्मामध्ये वेळीच आम्ही युद्धही छेडतो, फक्त दाखवण्यासाठी ही अस्त्र नाहीत. कारण ज्या वेळेस धर्मावरती संकट येईल त्या वेळेस कोणीतरी अवतार घेईल. आता तो अवतार म्हणजे 4 हात असलेला असं असेल असं नाही. अवतार कुणीही घेऊ शकतो, कुणी धर्माचं कार्य करू शकतं, धर्मासाठी कुणीही आपला जीव देऊ शकतं. तर खरा सच्चा व्यक्तीच करू शकतो, हे या पिलावळीचं काम नाही. मग ज्याप्रमाणे विकास लवांड्यांनी जे बोलले होते त्यांच्या कर्माचे फळ ह्या लोकांना दिले. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, बाकी इतर धर्माविषयी कुणी वक्तव्य जर केलं तर त्यांच्यावरती, म्हणजे तो व्यक्ती ह्या समाजातून, हे हिंदू बहुराष्ट्र असून यातून तो व्यक्ती नाहीसा होतो. नुपूर कपूर जे आहे, नुपूर शर्मा, त्यांचं कोणतं नाव घेतोय का? त्यांच्यावरती काय नेमकी वेळ आली होती. आता आपल्या महाराष्ट्राचे रामगिरी महाराज, भलं एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि हे सरकार होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या केसाला यांनी धक्का देणार नाही, धक्का लागलाही नाही. मग याविषयी त्यांच्यावरती कोणी काही बोलू शकत नाही, पण हिंदूवरती, वारकऱ्यावरती हे बोलायला मोकळेच आहेत. आणि हे सुद्धा त्यांच्यावरती काय बोलत नाहीत, फक्त हिंदूवरती गरज ओळखायचं. आता यावरती त्यांना अटक झाली आहे आणि ही अटक झाल्यावर सुप्रिया सुळेंचे काही पत्रकार त्यांनी संवाद केलेला आहे 22 मे रोजी. तो संवाद मी तुमच्या समोर मांडत आहे. राजकीय किंवा वैचारिक मतभेद असतील हे सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे, पण आम्ही काहीतरी वेगळं मांडतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील
तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढत राहणार. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडा. किंवा लोकशाहीनं कुणाच्या धर्माविषयी, कुणाच्या आस्थेविषयी बोलण्याचा किंवा त्याचा अपमान करण्याचा अधिकार मुळीच दिला नाही. सर्वाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशी ढवळाढवळ करत असाल तर तुम्हाला उत्तर दिलं जाईल. सिंपल गोष्ट आहे, फुल अँड फायनल. त्यामध्ये काही विषय असं नाहीच. वैचारिक मतभेद असावेत, पण धार्मिक मतभेद तुम्ही मनामध्ये शंका आणून करू नका. आमच्या पांडुरंगाला मटण चालते म्हणणारे तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवायला जाऊ नका. पुन्हा विकास लवांडेंना झालेली अटक ही लोकशाहीची हत्या आहे. म्हणजे आमच्या देवी देवता तुम्ही शिंतोडे ओढवा, शिवाय घाला, धर्माविषयी काही बोला, त्यामध्ये लोकशाहीची हत्या नाही. पण ज्यावेळेस विकास लवंडे सारख्या व्यक्तीनं काहीतरी वेडेवाकडं आमच्याविषयी बोललं, त्यावरती आम्ही काही रिॲक्ट झालो, तर ते लोकशाहीच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. हे बघा, नेमकं हे काय, यांचं माइंड लेवल काय कळत नाही मला. हे लव जिहाद जो होतो त्यावरती हे काही नाही बोलत. म्हणजे किती यांची जी मानसिकता आहे हिंदू विरोधी आहे, हिंदू द्वेषी आहे, तुम्हाला यातून कळून येईल. आता हे काकांच्याच मुली आहेत, आपण याच्याकडे अपेक्षा काय करणार. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष फोडले, त्यातील आमदारांना आता विरोधी पक्ष फोडले. अहो, तुमच्याच पप्पानं पहिलं हे काम चालू केलेले आहेत. तुमच्या पप्पाला ज्यानं हाताला धरून राजकारणामध्ये आणलं, त्यांनी वाट्याला काय आणून सोडलं होतं. स्वतःच्या आईच्या विरोधामध्ये कोण गेलं होतं, भावाला निवडणुकीतून कोण पाडलं होतं. हे सगळी हिस्ट्री आमच्याकडे पण असतो. पण या ठिकाणी जे SIRचा यांना मुद्दा उचलला परत. आता SIRच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टी करतील. SIRचं साधं गणित आहे. तुमचा भारतामधील पुरावा नसेल राहण्याचा, तुम्ही भारतामधील नसाल, तुम्ही बांगलादेशी, पाकिस्तानी, कुठले बाहेरचे असाल, तुम्हाला तो अधिकार नाही. हेच लोक सध्या बाहेर काढले भारताचे. चुकीचं काय यामध्ये, पण हे दुखणं यांचं काय, तीच यांची वोट बँक होती, नॉन हिंदू मत. आणि आता ईडीची नोटीस कुणाला येते, जो प्रामाणिक आहे त्यांना नोटीस येतच नाही. जे प्रामाणिक नाही ते बैमान आहेत त्यांना येते. आणि त्या बैमानांना भाजप सोबत घेऊन सरळ केलं जातं. त्यालाच भारतीय जनता पार्टी म्हणतात, समजून घ्या. आणि त्यानंतर एकीकडे भुजबळ साहेब म्हणतायत की फक्त 30 दिवसाचं पेट्रोल आपल्याकडे आहे, आणि दुसरीकडे माननीय मुख्यमंत्री म्हणतात काळजी करू नका, आम्ही विश्वास ठेवायचा कुणावर. जर सरकारमधूनच दोन वेगवेगळ्या माहिती बाहेर येत असतील तर सामान्य माणसाने करायचं काय. आता भुजबळ कुणाचे, भुजबळ तुमचेच. ते आता टेम्पररी इकडे आहेत, पण माननीय पंतप्रधान सांगतात, परराष्ट्र मंत्री सांगतात, पेट्रोलियम मंत्री सांगतात, मुख्यमंत्री तुम्हाला सांगतात जी बाहेर अवस्था आहे त्यावरून भारतामध्ये चांगली अवस्था आहे. फक्त एकीकडला सोर्स बंद झालाय, मल्टिपल त्यांनी सोर्स तयार करण्याचे प्रयत्न करत आहेतच. त्यांनी हल्ली 5 देशाचे दौरे केलेले आहेत. उद्देश हाच होता. आणि आमचं सरकार सक्षम आहे गोष्टी बघायला. तुम्हाला काळजी नसेल तुम्ही काळजी करू नका, शासन हे खंबीर आहे. जर आज तर तुमचे सरकार असलं असतं तर पेट्रोलचे भाव 200+ झाले असते. ही काळ्यावरची पांढरी खरखरीत रेग आहे. आमचं नशीब सरकार भाजपचं आहे, त्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत, आम्ही जगत आहोत आता असल्या काळामध्ये. मग हे सगळे हे काकांच्या मुलीनं बोललेली त्यांची व्यथा आहे. ही व्यथा तुमच्या पुढे मी मांडायचा प्रयत्न केलाय. आता ही व्यथा यांची अवघड दुखणं झालेलं आहे मित्रांनो. आणि नेमकं हे चाललंय काय, होतंय काय, आपण कुठले विचार मांडतो, या गोष्टी कळल्या पाहिजे ना. आता इथून वारकरी संप्रदाय आतापर्यंत ऐकून घेता आला, पण इथून ऐकून घेणार नाही. वारकरी संप्रदाय आपली बाजू, मानवता, मानवता धर्म, सोबत धर्मरक्षण, सोबत धर्माविषयी जागृत करणे, या सगळ्या गोष्टी जोमानं करत आलाय. आता त्यावरतीच ह्या लोक हल्ला करत आहेत. सावध व्हा, एक व्हा. तर तुमचं एकूणच या सगळ्याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका.
कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.